नेक्स्ट लोकांना बोलव ना बोलव रिलैक्स हो एकदम आराम से बात। सर न फुगवता 92 मॅडमांनी पाठवलं 92 काय सांगाल आजपासून जळगाव पोलीस दलाची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे? जळगाव जिल्हा पोलीस दलात 171 कॉन्स्टेबल पोस्टसाठी आजपासून भरतीचा प्रक्रिया सुरू होत आहे। आज पहिला दिवस आहे आणि आज आम्ही 500 उमेदवारांना बोलवण्यात आलं। उद्या 1000 आणि परवापासून म्हणजे 1500 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे। एकूण 9 दिवसाचा ही भरतीची प्रक्रिया ग्राउंडचं प्रक्रिया होणार आहे। सुरुवातीच्या 7 दिवस आम्ही पुरुष उमेदवारांना बोलवलं, शेवटचे 2 दिवस महिला उमेदवारांना आम्ही बोलवण्यात आलेलं आहे। उमेदवारांचं टायमिंग 5 वाजताची रिपोर्टिंग दिलेलं आहे। 5 वाजल्यापासून आपलं प्रक्रिया सुरू होत आहेत। सुरुवातीचे रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर चेस्ट आणि हाईटमध्ये जे पात्र झालेल्या उमेदवारांचं पुढचं इव्हेंट म्हणजे 100 मीटर, 1600 किंवा 800 मीटर आणि गोलाफेक हे 3 इव्हेंट होतील। आणि जे इव्हेंटमधलं जेवढं पण त्यांना मार्क्स सिक्युअर केलं ते मार्क्स आजच्या दिवशीच आम्ही डिस्प्ले करणार आहे आमच्या डिस्प्ले बोर्डवर। सर, पोलीस भरती प्रक्रिया जी संपूर्ण पारदर्शी व्हावी यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? पूर्ण प्रक्रिया पारदर्शी व्हावी याच्यासाठी पूर्ण प्रक्रिया CCTV आणि प्रत्येक इव्हेंट आम्ही हँडीकॅममध्ये आम्ही कव्हर करत आहेत। आणि आम्ही प्रत्येक जिथं कोणी ही भरती प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालेलं अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याकडनं सर्टिफिकेट देखील आम्ही घेतलेलं आहे की म्हणजे त्यांचा कोणी नातेवाईक किंवा मित्र ह्याच्यापैकी कोणी नाही आहे उमेदवारांना, असं आम्ही सर्टिफिकेट देखील आम्ही घेतलेलं आहे। आणि परिसरातला देखील म्हणजे कोणी अनऑथराइज्ड माणसं आम्ही परिसरामध्ये एंट्री करू देत नाही आणि त्याच्यासोबत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आमचं स्वतःचं इंटरनल व्हिजिलन्स देखील आम्ही ठेवलेलं आहे। सर, फिजिकल टेस्ट असेल किंवा ग्राउंड असेल याच्यासाठी काही अत्याधुनिक यंत्रांचा आपण वापर करतो? आम्ही ग्राउंडमध्ये RFID टेक्नॉलॉजीमध्ये 100 मीटर आणि 1600 मीटर आम्ही करतायत। ती मागच्या वर्षी देखील केलं होतं, यावर्षी देखील करतायत। हाईट आणि चेस्टसाठी आम्ही डिजिटल यावर्षी आम्ही सुरू केलेलं आहे आणि ह्याच्यामुळे जे फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा फ्रॅक्शन ऑफ सेंटीमीटर याच्याही डिफरन्स राहणार नाही आणि एक्झॅक्ट रिडिंग्स येणार आहे। सर, एकूण किती भरती प्रक्रियासाठी फॉर्म आलेले जाते? एकूण भरती प्रक्रियेसाठी 171 जागासाठी 12,000 ॲप्लिकेशन आम्हाला प्राप्त झाले होते।